किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी झटपट बनणारी टेस्टी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण झटपट असं वांग्याचं भरीत बनवणार आहोत। येथे मी भरीत करण्यासाठी वांग घेतलेलं आहे। सुरुवातीला वांग्याला सर्व बाजूने तेल लावून घेऊ। वांग्याला सर्व बाजूने छान तेल लावून घेतलेलं आहे। आता याला थोडं कट करून घेऊ यामध्ये, म्हणजे आतमध्ये पण वांग छान शिजलं जाईल। गॅसवर मी पापड भाजायची जाळी ठेवली आहे। आता त्यावर हे वांग ठेवून देऊया आणि सर्व बाजूने हे वांग छान भाजून घेऊ। बघू शकता येथे सर्व बाजूनी वांग छान भाजून झालं आहे। आता याला काढून घेऊ। आता या वांग्यावरची साल काढून घेऊ आणि देठाकडचा भाग बी हा कट करून घेऊया। वांग्याला छान मॅश करून घेऊ। बघू शकता वांग्याला छान तेल सुटलेलं आहे। आता हे छान मॅश करून घेतलं आहे। आता यामध्ये थोडं मीठ घालून घेऊ आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊया। वांग छान मॅश करून घेतलं आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊ। कढईमध्ये मी मिरच्या आणि लसूण भाजून घेत आहे। यामध्ये मी 7-8 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आहेत आणि 10-15 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया। आता हे दोन्ही पण छान भाजून घेऊ। बघू शकता लसूण आणि मिरची छान भाजून घेतली आहे। आता याला काढून घेऊया आणि याचा ठेचा तयार करून घेऊ। येथे मी पोहे खायचे 3 चमचे शेंगदाणे घेतले आहेत। आता शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे पण छान भाजून झाले आहेत। आता काढून घेऊ। कढईमध्ये मी 3 पळी तेल घालून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त तेल घालू शकता। तेल गरम झालं आहे। आता मोहरी घालून घेऊ। येथे मी मीडियम साईजचे 2 कांदे बारीक कट करून घेतले आहे। आता कांदा घालून घेऊ। कांदा पण छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। कढीपत्ता घालून घेऊ। कांदा आणि कढीपत्ता छान परतून घेऊया। बघू शकता येथे मी कांदा आणि कढीपत्ता छान परतून घेतला आहे। आता यामध्ये जिरे घालून घेऊ। हे पण छान परतून घेऊया। आता यामध्ये कांद्याची पात घालून घेऊ। येथे मी 2 वाटी कांद्याची पात घालून घेतली आहे। कांद्याच्या पातीमुळे भरीत छान होते। आता यामध्ये थोडं मीठ घालून घेऊ आणि याला छान कमी गॅस फ्लेमवर परतून घेऊया। आता यामध्ये मी भाजून घेतलेले शेंगदाणे घालून घेतले आहेत। हे पण छान परतून घेऊ। भाजून घेतलेला लसूण आणि मिरचीचा ठेचा तयार करून घेतला आहे। हा ठेचा पण यामध्ये घालून घेऊया आणि याला परतून घेऊ। आता यामध्ये थोडी हळद घालून घेऊ आणि छान परतून घेऊया। 1 चमचा धने पावडर घालून घेऊ। 2-3 मिनिटं हे सर्व छान परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण मॅश करून घेतलेलं वांग घालून घेऊया। आता हे सर्व छान परतून घेऊ। येथे मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे। हे सर्व छान वांग परतून घेतलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। सुरुवातीला वांग्यामध्ये आणि कांद्याच्या पातीमध्ये दोन्हीमध्ये पण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता थोडंच मीठ घालून घेतलं आहे।
हे सर्व छान परतून घेतलं आहे। आता यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ। बघू शकता 5 मिनिटं वांग्याचं भरीत इथे कमी गॅस फ्लेमवर छान परतून घेतलं आहे। वांग्याचं भरीत तयार आहे। आता गॅस बंद करून घेऊ। बघू शकता झटपट बनवलेलं टेस्टी असं वांग्याचं भरीत आपलं तयार आहे। चवीला अप्रतिम झालेलं आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत।